पश्चिम बंगालच्या मातीत उमटलेली एक आर्त किंकाळी आणि त्यानंतर पेटून उठलेला समाजमान ही केवळ एका गुन्ह्याची बातमी नाहीये, तर खरोखरच माणसांच्या भावना, न्यायव्यवस्था आणि राजकारण या गोष्टींवर पडलेला प्रश्न आहे, ज्यानं पूर्ण देशाला हादरवून सोडलंय. मंडळी, बारुईपूर नावाच्या एका छोट्याशा गावात एका 12 वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार झाले आणि तिचा खून करण्यात आला. या घटनेनं आणि त्या क्रूरतेनं खरोखर माणुसकीलाच काळिमा फासलाय. एका बाजूला त्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, दुसऱ्या बाजूला संयम सुटलेल्या जनतेनं कायदा हातात घेत संशयित आरोपीला दिलेली भयंकर शिक्षा आणि या सगळ्यानंतर कोलकात्याच्या राजकारणात शिजलेलं एक वेगळंच नाट्य. यामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झालाय. मंडळी, त्या 12 वर्षांच्या निष्पाप मुलीसोबत काय घडलं, त्यानंतर संशयित आरोपीला नागरिकांनी कसं मारलं, ममता बॅनर्जी यांना नजरकैदेत का ठेवलं गेलं, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडई, बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातलं बारुईपूर गाव. शनिवारच्या संध्याकाळची वेळ. घरात सगळीकडे रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू होती. भाजीसाठी काहीतरी कमी पडलं म्हणून आईने आपल्या 12 वर्षांच्या मुलीला भाजीवाल्याकडून भाजी आणायला सांगितली. ही मुलगी या कुटुंबातली अशी मुलगी होती जिच्या डोळ्यात अजून अनेक स्वप्न होती, जिचं हसणं संपूर्ण घराला जिवंत ठेवायचं. ती रोजच्या सारखीच भाजीवाल्याकडून भाजी आणायला बाहेर पडली, पण तिला काय माहिती होतं की तिच्या समोर काळ उभा आहे. तिच्यावर एका नराधमाची नजर होती आणि तिथूनच या घटनेची सुरुवात झाली. मंडळी, त्या क्षणापासून त्या मुलीचा संघर्ष सुरू असेल. तिने खूप प्रयत्न केला असेल स्वतःला वाचवण्याचा. ती ओरडली असेल, तिने मदतीसाठी हात पसरले असतील, पण त्या निर्दयी शांततेत तिची हाक कोणापर्यंत पोहोचूच शकली नसेल. तिच्यावर नजर असलेल्या या 4 नराधमांनी तिला पकडलं आणि तिचं अपहरण करून एका अनोळखी जागेवर नेलं. तिकडेच त्या नराधमांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केले आणि आपली क्रूरता लपवण्यासाठी तिची हत्या करून तिचा मृतदेह तिथेच तलावात टाकला आणि पळून गेले. त्यानंतर बरेच तास उलटले तरी मुलगी घरी भाजी घेऊन आली नाही, म्हणून घरच्यांची गावात शोधाशोध सुरू झाली. संपूर्ण रात्र उलटली तरी देखील ती मुलगी कोणालाच सापडेनाशी झाली. दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली आणि त्या मुलीचा मृतदेह लोकांना सापडला. ते पाहून अख्खं बारुईपूर हादरून गेलं. त्यानंतर तिच्या आई वडिलांचा आक्रोश ऐकून दगडालाही पाजर फुटेल अशी परिस्थिती तयार झाली होती. आई आपल्या काळजाच्या तुकड्याला मिठी मारून रडत होती. माझी मुलगी परत आणून द्या म्हणून देवाकडे विनवण्या करत होती. पण आता सगळं संपलं होतं. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्या क्रूरतेचा राग होता. त्याच पाण्याचा रंग हळूहळू बदलत गेला आणि दुःखाची जागा आता तीव्र संताप घेऊ लागली. लोकांच्या मनात एकच विचार चक्रावून येत होता की आमच्या मुली अजूनही सुरक्षित का नाही आहेत. कायदा आणि पोलीस येतील, तपास करतील, वर्षानुवर्ष कोर्टात खटला चालेल, पण तोपर्यंत त्या नराधमाला मोकळा श्वास घेण्याचा अधिकार कसा? आणि तेच लोकांचा संयम सुटला तेवढ्यात कोणाकडून तरी बातमी समजली की संशयित आरोपी याच भागात कुठेतरी लपून बसलाय. मग काय? मग संपूर्ण गाव पेटून उठलं. एका माणसाचा संताप आता संपूर्ण जमावाचा आक्रोश बनला होता. शेकडो लोक हातात काट्या, दगड आणि जे हातात पडेल ते घेऊन त्या नराधमाच्या शोधात निघाले. शोध सुरू झाला आणि अखेर तो सापडला. त्याला पाहताच लोकांच्या डोक्यात तीव्र सनक गेली. तो स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागला, पण संतापलेल्या लोकांमधून सुटणं अशक्य होतं. जमावानं त्याला घेरलं. पहिल्यांदा एक दगड पडला आणि दुसरी काठी पडली. मग नंतर जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं. लोक त्याच्यावर अक्षरशः तुटून पडले. तो ओरडत होता, आयुष्याची भीक मागत होता, पण त्या जमावाला त्या 12 वर्षांच्या निष्पाप मुलीचे शेवटचे रडणारे डोळे आठवत होते. लोकांनी त्याला जागेवरच ठेचून मारलं. कायदा, पोलीस, न्यायालय या सगळ्या मर्यादा ओलांडून जमावानं स्वतःच न्याय केला. या भयंकर घटनेची बातमी वाऱ्यासारखी कोलकात्यापर्यंत पोहोचली. तोपर्यंत संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली होती. नुकतंच सत्तेवर आलेल्या नवीन सरकारसाठी महिला सुरक्षेचा हा मुद्दा पहिला आणि सर्वात मोठा प्रशासकीय पेच बनलेला होता. कारण त्यांनी निवडणुकीत महिलांच्या सुरक्षिततेचं मोठं आश्वासन दिलं होतं. पण इथे तर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली होती. बारुईपूरमध्ये पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं, पण तिथल्या लोकांचा रोष अजूनही शांत झालेला नव्हता. अशा या तणावाच्या वातावरणात विरोधी पक्षाच्या नेत्या आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निर्णय घेतला की त्या स्वतः बारुईपूरला जातील.
त्या पीडित मुलीच्या आई-वडिलांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी दीदींनी निघण्याची तयारी केली. पण दुसरीकडे राजकारणाच्या पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजत होतं. प्रशासनाला भीती होती, की जर ममता बॅनर्जी बारुईपूरला गेल्या, तर तिथलं राजकीय वातावरण आणखी पेटू शकतं. आधीच कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला होता. त्यात दीदींच्या जाण्यानं लोकांचा राग आणखी वाढण्याची शक्यता होती. त्यानंतर रविवारची संध्याकाळ आली. ममता बॅनर्जी कोलकात्याच्या कालीघाट भागातील त्यांच्या निवासस्थानी होत्या. अचानक त्यांच्या घराबाहेर पोलिसांची हालचाल वाढली. एक नाही, दोन नाही, तर शेकडो पोलीस कर्मचारी तिथं जमा झाले. घराच्या सभोवताली मोठे लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले. पोलिसांच्या तुकड्या रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नजर ठेवू लागल्या. ममता बॅनर्जींच्या घरातून बाहेर पडणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले. ही सगळी परिस्थिती बघून बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती. कोलकात्यातलं वातावरण इतकं गंभीर झालं होतं, की जणू काही एखादं मोठं युद्ध सुरू होणार आहे. त्यातच ममता बॅनर्जी बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचाच तो आक्रमक बाणा होता. त्याने तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आणि माध्यमांना पाहिलं. पोलिसांनी ममताजींना अधिकृतपणे कोणतीही नोटीस दिली नव्हती किंवा ते त्यांना तुम्ही अटकेत आहात असं सांगत नव्हते. पण प्रत्यक्षात परिस्थिती अशी होती, की दीदींना घराचा उंबरठा ओलांडण्याचीही परवानगी नव्हती. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी अत्यंत संतापानं माध्यमांना सांगितलं, बारुईपूरमधील परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. कारण लोकांचा संयम आता सुटलाय. मला त्या पीडित कुटुंबाला भेटायला जाण्यापासून रोखण्यासाठी माझ्या घराबाहेर हजारो पोलीस तैनात करण्यात आलेत. त्यात पोलिसांनी अधिकृतपणे काहीही सांगितलं नसलं तरी आम्हाला आमच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलाय. ममता बॅनर्जी यांचा हा दावा समोर येताच सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात एकच वादळ उठलं. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत खात्यावरून पोस्ट करण्यात आली, की आमच्या नेत्या पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. पण सरकार त्यांच्या या भावनेला आणि कर्तव्याला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला अडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आमची एकच मागणी राहील. बारुईपूरच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. दुसऱ्या बाजूला तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी तातडीनं हालचाली करत त्या पीडित 12 वर्षांच्या मुलीच्या कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी त्या माऊलीचं आणि वडिलांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितलं, की हा गुन्हा अत्यंत लाजिरवाणा आहे. आरोपीला वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा प्रभाव काम करू देणार नाही. तपास पूर्ण ताकदीने होईल आणि त्या निष्पाप जीवाला अलगद गतीने न्याय मिळेल याची मी स्वतः खात्री करेन. त्यानंतर मंडळी, या संपूर्ण घटनेनं एकाच वेळी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. एकीकडे त्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत समाज मनाची संवेदनशीलता संपल्याची जाणीव करून देतो, तर दुसरीकडे फरार झालेले आरोपी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. आणि या सगळ्यातून स्वतःचा राजकीय फायदा तोटा पाहणारे प्रशासकीय निर्णय परिस्थितीला आणखी गुंतागुंतीचे बनवतात. बारुईपूर आज शांतही असेल, पण तिथल्या हवेत अजूनही त्या मुलीच्या शेवटच्या श्वासाची आर्तता, न्यायासाठी असलेल्या आईवडिलांचा आक्रोश रेंगाळतोय. या दुर्दैवी आणि अमानुष घटनेमुळे सामान्य जनतेच्या मनामध्ये तीव्र संताप, दुःख आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एका 12 वर्षांच्या निष्पाप मुलीवर झालेले अत्याचार आणि तिची झालेली क्रूर हत्या पाहून प्रत्येक आईवडिलांचं काळीज हेलावून गेलंय. त्यासोबत आपल्या मुलांच्या सुरक्षेबद्दल पालकांच्या मनात भीतीचं सावट पसरलंय. दुसरीकडे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे उडालाय. कायद्याच्या या स्लो प्रक्रियेमुळे गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा होत नाहीये. याच नैराश्यातून जमावाचा संयम सुटला आणि त्यांनी संशयिताला स्वतः ठेचून मारलं. हा जनतेचा राग म्हणजे न्यायासाठी असलेल्या समाजाचा अनावर क्रोध होता. म्हणजे या संपूर्ण भीषण घटनेनंतरही पीडितेच्या दुःखाचं राजकारण होताना पाहून लोकांमध्ये तीव्र चीड आणि उद्वेग निर्माण झालाय. आज बंगालमधील प्रत्येक सामान्य माणूस न्यायाच्या अपेक्षेनं, अत्यंत जड अंतःकरणानं आणि व्यवस्थेबद्दल तीव्र आक्रोशानं भरलेला दिसून येतोय. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.